नमस्कार, द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज आपण आंबा बर्फी बनवणार आहोत, कारण वटपौर्णिमाही जवळ आली। त्यानिमित्ताने आपण आज आंबा बर्फी बनवूया। चला तर आता आपण तयारी करून घेऊ। छान असे पिवळे आंबे आणायचे आणि गोड असलेले आणायचे शक्यतो, म्हणजे आपल्याला साखरेचं प्रमाण कमी लागेल। तर मी आज हे 2 आंब्याचाच रस काढणार आहे। छान स्वच्छ धुवून पुसून घेतले। त्यानंतर मी हे आंब्याचा रस काढून घेतला। आपल्याला हे पाणी नाही घालायचं आहे, तसाच रस काढून घ्यायचा आहे। रस मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला। आता 1 कप मी मोठा कपनं रस घेतला, तर मी अर्धा कप साखर घेतली आणि वरतून मी 2 चमचे मी साखर घातली आहे। तर आपण रस मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी टाकून घेतला, त्यानंतर साखर टाकली, त्यानंतर हे मिल्क पावडर मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकून घ्यायचं आहे आणि आपण हे तिन्ही पदार्थ मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत, म्हणजे छान एकजीव होतील। आता साखरेचं प्रमाण तुम्ही आंबे कसे आंबट गोड असेल त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता मी हे नॉनस्टिक पॅन घेतलं आणि गरम करायला ठेवलं, त्यामध्ये 1 चमचा तूप घातलं आणि जे मिक्सरच्या भांड्यात ते मिश्रण काढलं होतं ते याच्यामध्ये घातलं। गॅस मंदच ठेवायचा आहे आपल्याला, सारखं हलवत राहायचं आहे, कुठेही थांबायचं नाही, कारण काय होते खाली लागलं की मग वास लागते आणि आपण जे बर्फी बनवतो त्याची चव वेगळी लागते। तर जवळपास मी हे 20 मिनिट मी एकसारखं हलवत राहिले। त्यानंतर मी हे डेसिकेटेड कोकोनट घातलं। तुम्ही हवं असल्यास याच्यामध्ये वल्ला नारळाचा चव घातला तरी चालते, किंवा आपण जे घरी काळ्या पाटीचं खोबरं वापरतो ते किसून थोडंसं मिक्सरमधून फिरून वापरलं तरीसुद्धा चालते। प्लेटला तूप लावून घेतलं, मी तुम्हाला दाखवलं। आता छान एकजीव झालं हे, आणि नॉनस्टिक पॅन घेतल्यामुळे कुठं जास्त चिटकलं नाही। तुम्ही जर स्टीलची कढई वापरली किंवा दुसरे कुठलंही भांडं वापरलं तर ते त्याला चिटकू शकतं। तर छान आता आपल्या हे उलथण्याला मस्त गोळा तयार झाला त्याचा, आणि प्लेटला आधीच मी तूप लावून ठेवलं होतं। आता ते प्लेटमध्ये मिश्रण काढून घेतलं आणि हे कप आहे याला मी खालून तूप लावून घेतलं आणि व्यवस्थित पसरून घेतलं, म्हणजे चिटकू नाही म्हणून। त्यानंतर हे उलथण्याने छान प्लेन करून घेतलं आणि अर्ध्या तासानंतर मी वड्या पाडून घेतल्या। मिश्रण प्लेटमध्ये टाकल्यानंतर थोडंसं थंड होऊ दिलं। अजून थोडं गरम आहे ते, त्याला थंड व्हायला वेळ लागते। तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता थंड होण्याकरता, किंवा असंही 2-3 तासानंतर वड्या काढून घेऊ शकता। जर तुम्ही सारखं फ्रीजमध्ये ठेवलं तर ते थोडं चिवट होते। तुम्ही थोड्या वेळा फ्रीजमध्ये ठेवू शकता, कारण लवकर जर तुम्हाला हे मिश्रण थंड करून घ्यायचं असेल तर, कारण जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवू नका, कारण हे फ्रीजमध्ये जर ठेवलं तर हे वड्या थोडेसे चिवट होतात। आणि वरती ठेवला तर छान बघू शकता, एकदम मऊ लुसलुशीत आणि छान तोंडात विरघळणारी हे आपली आंबा बर्फी तयार होते। कलरही छान आला आणि चवीला सुद्धा अप्रतिम झाली आहे। खूप मऊही नाही आणि खूप कडकही नाही, एकदम छान अशी सॉफ्ट अशी आपली ही वडी तयार झाली। तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा। वटपौर्णिमा विशेष आपली ही आंबा बर्फी तयार आहे। तर प्लीज लाईक करा, शेअर करा। ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा। धन्यवाद।